नमस्कार. 4 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यातून 9 कोरोना रुग्ण आढळले. सर्व रुग्ण साखळी गावातील. यंदा साधेपणाने साजरी होणार महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमा. यावल येथे विहिरीत उडी घेतलेल्या इसमाचा तब्बल 5 दिवसांनी मृतदेह सापडला. वडोदा येथे विवाहितेचा विनयभंग करीत पतीला व मुलास मारहाण, तिघाविरुद्ध गुन्हा. यावल तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. आदिवासी आश्रमशाळेवरील रोजंदारी कर्मचारी शिक्षकांचे थकीत वेतन द्या व त्यांना पुन्हा कामावर घ्या, नाशिक आयुक्तांकडे मागणी. कोरोनावर मात करून साकळी व कोळोद येथील रुग्ण परतले घरी. शनिवारी शहरात ATM आपल्या दारी संकल्पनेतून जळगाव जनता सहकारी बँकची ATM ऑन व्हील शहरात दाखल. चुंचाळे गावात देखील गुरुपौर्णिमेनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द. यावल शहरात वरुण राजाला साकडे घालण्याकरिता निघाली धोंडी. हिंगोणा गावात शनिवारी चांगल्यापैकी बरसला पाऊस. तर जेटी महाजन कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांचे आशीर्वादपर निरूपण. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आले. तर हे सर्वजण ग्रामीण भागातील असून सर्वच रुग्ण साकळी गावातील आहे. तेव्हा साकळी गावातील रुग्णसंख्या आता 50 ओलांडून 55 इतकी झाली आहे. तर तालुक्यातील आता रुग्णसंख्या एकूण 235 वर पोहोचली आहे. रविवारी रात्री उशिरा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण साकळी या गावातील असून गावातील रुग्णसंख्या आता 55 झाली आहे. तर एकूणच साकळी गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. तेव्हा आता ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढून 141 इतकी झाली आहे. तर यावल तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 235 असून त्यात 42 रुग्ण यावल शहरातील तर 52 रुग्ण फैजपूर शहरातील आहे. यंदा साधेपणाने साजरी होणार महर्षी व्यास मंदिरावर गुरुपौर्णिमा. शहरातील एका 54 वर्षीय इस्माने मंगळवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. तब्बल 5 दिवसानंतर शोध मोहिमेनंतर त्या मयत इस्माचा मृतदेह मिळून आला. मयत व्यक्तीचं नाव मोहम्मद हनीफ बाबू पटेल असं असून याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील आझाद नगर भागातील रहिवासी मोहम्मद हनीफ बाबू पटेल वय 54 यास क्षयरोग अर्थात TBने ग्रासले होते. गेल्या काही महिन्यापासून तो बेरोजगार देखील होता. तेव्हा आजाराला कंटाळून त्याने मंगळवारी 30 जून रोजी शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या एका खोल विहिरीत पहाटच्या सुमारास उडी घेतली. सदर बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर विहिरीत त्याचा शोध घेण्याचं कार्य सुरू करण्यात आले. सतत 4 दिवस त्याचा विहिरीत शोध घेतल्यानंतर देखील तो मिळून आला नाही. मात्र शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. तेव्हा याबाबत यावल पोलिसात सरफराज खान, अयूब खान यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. तर मृतदेह शोधकामी समीर खान, शेख जाकीर आदींनी परिश्रम घेतले होते. बिलकुल निश्चित राहा तुम्ही. शेतीचा निंदे पण मग आता पाणी टाकू घेऊ का रे. हा
हे दाखवून घ्या म्हणे काय आहे केवढा मेंबर इधर आओ आणि माणूस मेला की म्हणायचं माणूस मेला हा पोलिसांनी केस घ्यायची नाही तुम मेंबर है नगर पालिका को बोलने का इसके ऊपर जाली रखने का जाले रखो जाली करो ना देखो ये दो गति के मेंबर है सर ये पानी कौन पिएगा अभी हाँ तो बंद कर दो पूरा कुमाच वो अभी वो फटके में जाली का बोलने का उनको अरे कितना तालुक्यातील वडोदा येथे एका विवाहितेचा विनयभंग करीत तिच्या पतीला व मुलास मारहाण करण्यात आली। ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी यावल पोलिसात ॲट्रॉसिटीसह विनयभंग व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वडोदे येथील 47 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्याची पत्नी घराबाहेर खाटेवर बसली होती तेव्हा त्याच्याजवळ गावातीलच चंद्रभान बळीराम कोडी हा आला व त्याने विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत अंगलटपणा केला। तेव्हा फिर्यादी त्यास बोलायला गेले असता त्याचा राग येऊन त्याने घरी जाऊन त्याचा भाऊ सूर्यभान बळीराम कोडी, बापू बळीराम कोडी यांना घेऊन आला व तिघांनी त्यांना कुऱ्हाडी व विड्याने मारहाण करीत दुखापत केली। तेव्हा याबाबत यावल पोलिसात ॲट्रॉसिटी विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे करीत आहे। तालुक्यात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताह राबवला जात आहे। 1 ते 7 जुलै दरम्यान पोखरा योजनेअंतर्गत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे। येथील तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात सर्व 67 ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिनापासून मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे। 1 ते 7 जुलै दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहाची सुरुवात कोरपावली येथून झाली। गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेण्यात आला। यात शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेची माहिती देण्यात आली। या योजनेत कशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभ घेता येईल याची माहिती देण्यात आली। तसेच यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले। त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाने शेतात रासायनिक कीटकनाशके वापरताना घ्यायची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। याकरिता थेट शेती शिवारात जाऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी विस्तार अधिकारी दिनेश कोते, मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ, कोरपावलीच्या सरपंचा कविता कोळंबे, सोसायटीचे चेअरमन राकेश भाऊ फेगडे, कृषी पर्यवेक्षक प्रकाश कोळी, कृषी सहाय्यक मनीषा तायडे, सुजाता कंकाळ सह शेतकरी वर्गाची या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती। यंदाच्या शैक्षणिक वर्षात रोजंदारी व तासिका तत्वावरील रोजंदारी शिक्षकांना आदेश मिळावे व मागील शैक्षणिक वर्षातील थकीत मानधन मिळावे म्हणून वर्ग 3 व 4 अशा आदिवासी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागाचे नाशिकचे आयुक्त यांच्याकडे एक निवेदन देऊन मानधन मिळावे व नवीन आदेश मिळावे म्हणून मागणीचं निवेदन दिलं आहे। नुकतेच या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथे जाऊन या संदर्भात निवेदन दिले। आदिवासी विकास विभाग वर्ग 3 व रोजंदारी कर्मचारी 4 अशा यांच्या कृती समितीच्या वतीने प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भांडगे, सहसरचिटणीस वैभव देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे यांनी आदिवासी विभागचे नाशिक आयुक्त डॉक्टर किरण कुलकर्णी यांना एक निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजूने लॉकडाऊन आहे। अशा परिस्थितीमध्ये आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाळा उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे। तेव्हा यंदा आमच्यासह सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना तातडीने आदेश द्यावे व मागील शैक्षणिक वर्षाचं थकलेलं मानधन द्यावं अशी मागणीचं निवेदन त्यांनी दिले। या निवेदनावर नंदुरबार प्रकल्पाचे महेश पाटील, नाशिक प्रकल्पातील सचिन वाघ, मनोज जोशी, राजूर प्रकल्पातील अण्णासाहेब हुलावडे, नंदुरबार प्रकल्पातील संतोष कापुरे, अमरावती प्रकल्पातील जितेंद्र गुरव, प्रकाश पाटील, जब्बार तळवी, यावल प्रकल्पातील संतोष गावंत्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तालुक्यातील साकळी गावातील एक इसम हा 27 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता। तेव्हा त्याने सक्षमरित्या उपचार करून आता तो 3 जुलै रोजी कोरोनाचा रिपोर्ट काढून निगेटिव्ह होऊन कोरोनावर मात करून घरी परतला आहे। तेव्हा या साखळीतील कोरोनावर विजय मिळून गावात आलेल्या या रुग्णाचं स्वागत हाजी अब्दुल करीम सालार सर, युनुस पिंजारी, सय्यद शौकत सय्यद ताहेर, फिरोज पिंजारीसह मित्रपरिवारांनी केले। तेव्हा या कोरोनावर मात करून आलेल्या या रुग्णाने सांगितले की तुम्ही घाबरून न जाता कोरोनाशी मुकाबला करण्याची तयारी ठेवावी
वेळीच उपचार केले तर आपण कोरोनाला हरवू शकतो. तेव्हा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार सध्या सुरू आहेत. तेव्हा प्रत्येक नागरिकाने आपल्याला जर थोडाफारही कोरोनाबद्दल संशय असेल किंवा कोरोनाची लक्षणे आढळून आली असेल तर उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कोळवद या गावातील एक 60 वर्षीय वृद्ध ज्याला 11 जून रोजी अस्वस्थ वाटत असल्याने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्याने त्याला कोविड केअर सेंटर फैजपूर येथे हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचा स्वॅब घेण्यात आला व 12 जून रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तेव्हा त्यांच्यावर देखील प्रथम फैजपूर व नंतर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. ते देखील आता कोरोनामुक्त होऊन गावात परतले आहे. कोळवद गावात ते आल्यानंतर नागरिकांनी त्यांचं गावात स्वागत केलं. आता कोळवद गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. शहरात शनिवारी जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने ATM ऑन व्हील शहरात दाखल झाली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही नाविन्यपूर्ण संकल्पना असून ATM आपल्या दारी आल्याचा अनुभव यावलकरांनी या माध्यमातून घेतला. तर दिवसभर ही ATM व्हॅन शहरात विविध भागात फिरताना दिसली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बँकेत व ATMमध्ये पैसे काढायला जाणे खूपच जोखमीचे झाले आहे. हीच बाब लक्षात घेता जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने ATM ऑन व्हील ही संकल्पना राबवत एका व्हॅनमध्ये ATM बसवण्यात आलं व ते आता शनिवारी यावल शहरात दाखल झालं होतं. यावल शहरात जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत या ATM व्हॅनचे शुभारंभ व्यापारी मंडळाचे सचिव व बँकेचे सभासद सचिन मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाखा व्यवस्थापक भूषण कुलकर्णी, शाखा सल्लागार शशिकांत बेहेडे, नितीन महाजन, मिलिंद खासने, धीरज मिस्त्री, धनराज सराफ, सचिन वाणी, अमोल भिरुळ आदींची उपस्थिती होती. तेव्हा ही ATM आपल्या दारी संकल्पना असलेली ATMची व्हॅन शहरात विविध भागात दिवसभर फिरताना दिसली व अनेक ग्राहकांनी या व्हॅनमधील ATMचा लाभ देखील घेतला. करायचं नाही, फक्त ऍक्शन करायची आपल्याला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री समर्थ सुखनाथ बाबा, श्री समर्थ रघुनाथ बाबा व श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या दरबारात उद्या रविवारी होणाऱ्या गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. दरवर्षी या गावात मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन असते. गावात पालखी मिरवणूक, दहीहंडी, भजन भारूड असे विविध भरगच्च कार्यक्रम असतात. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रम आणि मंदिरातील गर्दी होतील असे सर्व कार्यक्रम राज्य शासनाने रद्द करण्याचे आदेश दिले आहे. याकरिता चुंचाळे येथील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तेव्हा प्रत्येक भाविकांनी घरीच गुरुपौर्णिमा साजरी करावी व मंदिरात चुंचाळे गावी येणे टाळावे असे आवाहन बाबाजी भक्तगणांकडून करण्यात आले आहे.
तू लाईट बंद कर लाईट. संपूर्ण जून महिना निघून गेला, मात्र पाहिजे तसा पाऊस तालुक्यात झालेला नाहीये. पाऊस येत नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे, तर सध्या उकाळ्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. तेव्हा यावल शहरामध्ये शनिवारी पारंपरिक पद्धतीने धोंडी पाणी दे म्हणत शहरात धोंडी काढण्यात आली होती. ती धोंडी लक्षवेधी ठरली होती. सध्या तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा असताना संपूर्ण जून महिन्यात केवळ 2 वेळा तुरळक पाऊस झाला. सध्या मोठ्या प्रमाणावर उकाळा देखील होत आहे व तो असह्य झाला आहे. तर जून महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या पिकातून निघालेले अंकुर देखील आता कोमजू लागले आहेत. तेव्हा पावसाची प्रतीक्षा लागली असून पावसाला साकडे घालण्याकरिता शहरात पारंपरिक पद्धतीने धोंडी काढण्यात आली. शनिवारी शहरात विविध भागात धोंडी पाणी दे म्हणत महिला पुरुष हे देवाकडे व वरुणराजाकडे पावसासाठी साकडे घालताना दिसले. तेव्हा विज्ञानाच्या या युगात ज्ञानात भर टाकणारी ही धोंडी शहरात लक्षवेधी ठरली होती. हिंगोणा गावात शनिवारी सायंकाळी चांगल्यापैकी पाऊस झाला. यावल तालुक्यात सर्वत्र उकाळा होत असताना हिंगोणा गावात पावसाच्या सऱ्या बरसल्या. त्यामुळे हिंगोणासह परिसरातील नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलं. चांगला पाऊस झाला असला तरी शेती शिवारात हा पाऊस खूपच महत्त्वाचा होता, कारण गेल्या जून महिन्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. हिंगोणा गावात चांगल्यापैकी पाऊस झाला असला तरी संपूर्ण तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे. यावल शहरात देखील रात्री उशिरापर्यंत पावसाचे वातावरण झाले होते. तेव्हा रात्री उशिरा किंवा उद्या पाऊस होईल अशी अपेक्षा यावलकरांना लागली आहे. कोविड केअर सेंटर फैजपूर येथे रुग्णांना आशीर्वादपर निरूपण करण्यासाठी महामंडळेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज आले होते. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाशी लढा देणाऱ्या या कोविड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना त्यांनी आशीर्वादरूपी या ठिकाणी निरूपण केले व कशा पद्धतीने आपण हिमतीने या कोरोनाशी लढलं पाहिजे या संदर्भात त्यांनी हितगुज केलं. आपणही बघूया श्री महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज आशीर्वाद निरूपण करताना काय म्हणाले. परमकृपालू परमेश्वराला नमस्कार करतो आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो आणि हृदयापासून आपल्या या परिसराचं सद्भाग्य
आपल्या परिसरावर आपल्या वाडवडिलांची असलेली कृपा, आपल्या सर्वांची पुण्याई की या संकटाच्या काळात आपल्याला योग्य असे प्रशासकीय अधिकारी मिळाले. आपल्या परिसराला माननीय अजितजी थोरबोले यांच्यासारखे कर्मठ प्रामाणिक प्रांताधिकारी आपल्या परिसराला मिळाले. माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना जास्त येतोय. जिथे आपण उभे आहात, आपण सर्वांनी एकदा टाळी वाजवून साहेबांचं अभिवादन करूया, त्यांना आपण धन्यवाद देऊया. सर्वांना जे जे आपल्या सर्वांच्यासाठी झटत आहेत आणि आपल्या सर्वांची सेवा देत आहेत, त्या सर्वांना मी मनापासून अभिवादन करतो आणि आध्यात्मिक जगताकडून मी त्या सर्वांच्या निरामय आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. जसं साहेबांनी सांगितलं की हा आजार तसा घाबरण्यासारखा नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी आणून या ठिकाणी ऍडमिट केलं गेलंय, तुम्हाला एकांतात ठेवलं गेलं, कारण की हा आजार लवकर पसरतो. तो पसरण्यापासून आपल्याला थांबवता यावा म्हणून एक विलगीकरण या ठिकाणी तुमचं केलं गेलं आहे. नाव तसं आपण म्हणतो की सोशल डिस्टन्स, परंतु फक्त आपण शरीराचा सोशल डिस्टन्स ठेवायचा असतो, मनाचा नाही. मनाने तर कायम आपण एक दुसऱ्याच्या सोबतच असलं पाहिजे. हा जो आजार तुम्हाला झालाय हा काही तुमचा दोष नाही. हा जो आजार झाला आहे हा खूप मोठा आजार आहे. काहीतरी आपल्या हातून चुका झाल्या असतील, मग अशा प्रकारचा आजार आपल्याला झाला. आता मग या आजाराचं काय होईल, मग मी घरी गेल्यानंतर मग समाजातून परिसरातून कशा प्रतिक्रिया येतील. जर असे काही न्यूनगंड आपल्या मनात असतील तर माझी अशी इच्छा आहे की अशा कोणत्याही प्रकारचे विचार न करता तुम्ही तुमच्या मनाला जिंकलं पाहिजे, मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे. कारण इथून गेल्यानंतर या आजारातून बरा होऊन जो व्यक्ती घरी जातोय त्या व्यक्तीचं प्रत्येक गल्ली बोळात, त्याच्या परिसरात, घरात स्वागत होत आहे आणि समाज त्याला आनंदाने स्वीकारतो आहे. या आजाराबाबतीत कोणालाही अशा प्रकारच्या भ्रांती आपल्या परिसरामध्ये नाहीत. जसं साहेबांनी सांगितलं की या आजारावर औषध नाही आणि साहेबांनी औषध पण आपल्याला त्याच्यासोबत दिलं की ते औषध म्हणजे मनाला प्रसन्न ठेवणे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, की सर्व सिद्धींच्या प्राप्तीसाठी फक्त मनाची प्रसन्नता अपेक्षित असते. सर्व आजारांच्या मधून बरं होण्यासाठी मनाच्या प्रसन्नतेचीच गरज असते. म्हणून मन के हारे हार है, मन के जीते जीत. आपण मनाने हारलो की आपण हरतो आणि मनात जिंकण्याचा ध्यास असला तर आपण 5 असलो आणि विरोधी कौरव 100 असलेत तरी 5 पांडवांचा विजय होतो. कारण त्यांनी आपल्या मनाला जिंकलंय, त्यांनी आम्ही जिंकणार आहोत असा आत्मविश्वास निर्माण केलाय. आणि मला असं वाटतं पांडव जिंकलेत आणि कौरव पराजित झालेत. कौरव म्हणजे नकारात्मकता, कायम सकारात्मक विचारच जिंकत असतात. तर तुम्ही सर्वांनी सकारात्मक विचार ठेवा. ही एक जी महामारी आपण म्हणतो आहे ही जीव घेणी नाही, याच्याने जीवच जातो आणि मग भविष्यात आणखी आपल्याला खूप त्रास होतील. अशा कोणत्याही प्रकारचे संशय आपण मनात ठेवू नये. हा आजार असा आहे, माझ्या मते मी ज्यांच्याशी बोललो याविषयी, की कोरोनाने पेशंट मरत नाहीत, फक्त ते घाबरण्यानेच फक्त त्यांना त्रास होतो. म्हणून आपण कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता आपण सर्वांनी याचा सामना करा. हसत खेळत कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात न आणता कोणत्याही प्रकार
ही भीती मनात न ठेवता आपण सर्वांनी याचा सामना करा. निश्चित आपण याच्यातून बाहेर पडणार. संपूर्ण अध्यात्म जगत तुमच्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करीत आहे, तुमच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहे, प्रशासन त्याच्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे फक्त तुमच्या सहकार्याची आणि तुम्ही मनाने प्रसन्न राहून याचा सामना करण्याची आवश्यकता आहे. माझी तुम्हाला प्रार्थना पण आहे की जे जे काही नियम साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात आहेत, प्रशासनाने जी नियमावली आपल्यासाठी बनवली आहे त्या नियमावलीचं काटेकोरपणाने पालन करा. हे नियम आपल्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी आहेत, आपल्या फायद्यासाठी आहेत. त्या नियमांचं पालन करा. आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करा. तोच याला जिंकण्याचा मार्ग आहे, तोच याला पराजित करण्याचा, पराभूत करण्याचा मार्ग आहे. म्हणून मनाने प्रसन्न राहा, स्वास्थ्याची काळजी घ्या. देशाला, समाजाला, परिवाराला, आम्हाला सर्वांना तुमच्या आयुष्याची आवश्यकता आहे. कारण की आपण म्हणतो अध्यात्म कथा प्रवचन ऐकत असताना कि मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म परत परत मिळत नाही, आता आपल्याला मिळालाय. आणि या कोरोनाने आपण पराजित कधीच होऊ शकत नाही. आपलं आयुष्य थांबवून चालणार नाही, नाराज होऊन, नकारात्मक होऊन चालणार नाही. उमेदीने आपल्याला यालाही पराजित करायचं आहे. भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणींचा सामना करून आपल्याला एक यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला शक्ती द्यावी, आत्मबळ द्यावं, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद द्यावे अशी परमेश्वराला मी विनंती करतो. आणि सर्व बंधू भगिनी या ठिकाणी जे ऍडमिट आहेत, जे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांच्या निरामय आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणखी मी धन्यवाद देईन की जी जी सगळी मंडळी आपल्यासाठी झटत आहेत रात्रंदिवस, त्या सर्वांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी परमेश्वराला मी प्रार्थना करतो. तुम्ही सगळ्यांनी खुश राहा, मजेत राहा, आनंदात राहा. आयुष्य खूप महत्वाचं आहे, त्याला महत्व द्या. आणि परमेश्वराला प्रार्थना तुम्ही लवकर बरं व्हावं आणि लवकर परत आपापल्या परिवारामध्ये तुम्ही जावं. जेव्हा आणखी माझी इथे आवश्यकता आहे त्यावेळी मी तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी येईल. मला खूप इच्छा होती भेटायची, यासाठी साहेबांनी मला परमिशन पण दिली आणि साहेब सोबत पण घेऊन आले. त्यासाठी मी साहेबांना धन्यवाद पण देतो. कारण आमची पण जबाबदारी आहे. सुखात तुम्ही सगळे आम्हा संत महंतांना आठवण करून बोलवत असता, पण अशा दुःखाच्या वेळी सुद्धा, अशा आजाराच्या वेळी, अशा समयाच्या वेळी सुद्धा आम्ही तुम्हाला भेटलं पाहिजे, तुमची विचारपूस केली पाहिजे, ही माझ्या मनात भावना होती. म्हणून खूप इच्छा होती तुम्हाला सर्वांना भेटण्याची, तुमच्याशी बोलण्याची. तुम्ही खुश आहात, तुम्ही परिस्थिती एकदम सुव्यवस्थित आहे आणि मला नाही वाटत की खूप त्रास तुम्हाला कोणाला काही होतोय. तर त्यामुळे घाबरण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि मला नाही वाटत, मी जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बघतोय की कोणी घाबरतोय म्हणून, मला येताना घाबरायला होत होतं, पण तुम्हाला बघून माझंही घाबरणं गेलं. त्यामुळे हाच स्वभाव आपण सगळ्यांनी ठेवा. कोरोना हरणार, आपण सगळे जिंकणार. तुमच्या आयुष्यासाठी परमेश्वराला प्रार्थना आणि सर्व स्वयंसेवकांच्या आयुष्यासाठी पण परमेश्वराला प्रार्थना. तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद, आशीर्वाद. धन्यवाद जनार्दन महाराजजी. आपल्याशी खूप मनमोकळेपणाने. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.